Hello, my dear students. How are you? All should be well at your home and enjoy. But with enjoyment, you all of you have to study well. We have completed this lesson, electric current and its effect. Okay, we have completed this lesson, electric current and its effect. Okay, I think all of you have learned this lesson carefully from this online teaching as well as from the textbook. Today I will taught you the question answers, okay, because it is good to understand the questions first, then you have to write the answer. Okay na? In our regular classes also, after completion of lesson we are see the exercise. Today also we will learn exercise carefully. Okay, now learn carefully. Read this question carefully. Draw in your notebook the symbols to represent the following components of electric circuit. ठीक है ना? That we have learned already. How to show connecting wire. Connecting wire means this is a straight line. This is a connecting wire. पहा व्यवस्थित आहे का? ऐकू सुद्धा पाठ होऊन जातं. ऐका आणि बघा व्यवस्थित. ठीक आहे ना? स्विच इन द ऑफ पोझिशन. मी तुम्हाला सांगितलं होतं ऑफ पोझिशन म्हटलं म्हणजे दोन्ही वायर असे जोडायचे नाही बघा. बरोबर आहे ना. हे थोडं वायर असा उभा दाखवायचा आहे. याला आपण काय म्हणतो स्विच इन ऑफ पोझिशन. जेव्हा स्विच इन ऑफ पोझिशन आहे तेव्हा काय होतं आपला बल्ब फॅन वगैरे लागत नाही. आता बल्ब आहे. बल्बचा सिम्बॉल आहे तो कसा दाखवायचा अशा प्रकारचा. ठीक आहे ना, या प्रकारचा. ओके. सेल सेल आहे. सेलला दोन चार्ज आहे. सेल इज अ टू चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. वन long line represents long thin line represents positive charge and one thick short line represents negative charge of the cell. I have shown you already the cell positive and negative charge at the time of teaching. Okay, now switch in on position. ठीक है ना? Make this diagram of switch in on position from your textbook. Okay, otherwise from this PPT, because here the diagram is not given. Okay, wait, I will try. Okay, आता बघा या डायग्राम मध्ये काय दिलेलं नाही बघा. अशा प्रकारे थोडं असं वर करून असं जोडायचं आहे. ठीक आहे ना, जे वायर आहे ते जोडलेले पाहिजे. आता काय झालं स्विच इन ऑन पोझिशन झाली. ठीक आहे ना. आता स्विच इन ऑन पोझिशन झाली म्हणजे सगळे पूर्ण सर्किट आहे ते पूर्ण क्लोज झाले आणि आता याच्यातून करंट आहे ते पास होईल. ओके, नाउ दिस इज अ बॅटरी. व्हॉट इज बॅटरी? व्हेन टू और मोर सेल्स आर जॉइंड टुगेदर इज नोन एज अ बॅटरी. हाउ इट इज जॉइंड? By connecting positive terminal of one cell with the negative terminal of other cell. ओके, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह. इथे पण बघा काय दाखवलंय बघा. डायग्राम बॅटरीची डायग्राम आहे तर बघा लक्ष ठेवायचं आहे कसं काढायचं आहे. बघा इथे पहा, इकडे नेगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल आहे मग नेगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह कोणता टर्मिनल आहे बघा. पॉझिटिव्ह टर्मिनल आहे मग नेगेटिव्ह आहे. अजून एक आपल्याला काढायचे आहे तर इथे लंबी लाईन काढायला लागेल मग छोटी लाईन काढायची. मग पुन्हा छोट्या लाईन नंतर कोणती लाईन काढणार? लंबी लाईन नंतर छोटी लाईन. अशा प्रकारे म्हणजे डायग्राम मध्ये सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. जे दोन छोट्या लाईन किंवा दोन मोठ्या लाईन जवळजवळ काढल्या तर डायग्राम मध्ये मार्क 0 येतो. बॅटरी म्हटलं तर एक मोठी एक छोटी, मग एक मोठी एक छोटी अशा प्रकारे लाईन काढायची. जशी आपण टॉर्च मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनलच्या मागे नेगेटिव्ह टर्मिनल लावतो, नेगेटिव्हच्या मागे पॉझिटिव्ह लावतो. अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे ना. नाउ वी गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. यू सी, ड्रॉ द सर्किट डायग्राम टू रिप्रेझेंट द सर्किट शोन इन फिगर. नाउ दिस इज द figure given in your textbook. You have to draw the diagram carefully. All of you know the symbol of cell. What is the symbol of cell? One big line and one short thick line. Okay, positive terminal and negative terminal. Another is conducting wire. How the conducting wire is shown is by the straight line. This is a हे सगळं काय आहे कंडक्टिंग वायर आहे. त्या बाजूला पण हे सगळं काय आहे कंडक्टिंग वायर आहे. ओके, नाउ दिस इज स्विच. आता सांगा व्हॉट इज द पोझिशन ऑफ स्विच. ते स्विचची पोझिशन कोणती आहे? ऑफ पोझिशन. जोडलेली आहे का? नाही. स्विच कशी आहे? इन द ऑफ पोझिशन. तर बघा स्विच, दिस इज अ स्विच इन ऑफ पोझिशन. लक्षात येणार सगळ्यांना. केअरफुल एक एक बारीक बारीक गोष्ट व्यवस्थित लक्ष द्या. नंतर बल्ब. इथे आपण बल्बचा सिम्बॉल काढला आहे. दिस इज अ सिम्बॉल ऑफ बल्ब. मीन दिस इज द सर्किट डायग्राम ऑफ दिस डायग्राम. लक्षात आलं. दिस इज अ नॉर्मल डायग्राम and this is the circuit diagram by using the symbols of electric component. This is a symbol of cell, symbol of bulb and symbol of switch, and this is a symbol of conducting wire.
सगळ्यांना पाठ झाले सिंबल आता. नाव क्वेश्चन नंबर 3. सिंपल क्वेश्चन आहे बघा, सगळ्यांना माहिती आहे. फिगर शोज 4 cells fixed on a board. Draw lines to indicate how you will connect the terminals with wires to make battery of 4 cells. टर्मिनल्स म्हणजे तेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ठीक आहे ना. आता समजा आता आपण या डायग्रामचे सांगू, ठीक आहे ना. आता दिस निगेटिव्ह टर्मिनल, आता चारही सेल आपल्याला एकामागे एक लावायच्या. लक्ष द्या, मेन काय करायचं आहे, चारही सेल आपल्याला एकामागे एक लावायचे. सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आपण अशा प्रकारे लावतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथे तेच करायचं आहे, ठीक आहे ना. आता बघा इथून चालू केला आहे, इथला पॉझिटिव्ह इकडे लागला, ठीक आहे ना. आता निगेटिव्ह, इथला निगेटिव्ह बघा कुठे जोडला आहे, पॉझिटिव्हला, बरोबर आहे ना. आता या सेलचा निगेटिव्ह कुठे जोडायला लागला आपल्याला, द निगेटिव्ह चार्ज पार्ट ऑफ दिस सेल इज जॉईन विथ द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द अदर सेल. समजलं का ना पॉईंट. आता या सेलचा द निगेटिव्ह चार्ज ऑफ दिस सेल इज जॉईन विथ द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द दिस सेल. समजलं का ना. म्हणजे हर एक सेलचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ते आपण जोडलेले आहे बघा. लक्षात आलं का ना पॉईंट. आता समजा तुम्ही वरून जोडणं चालू करा, ठीक आहे. तर इथे निगेटिव्हचा वायर असा काढून घ्या, आपण अजून एक वायर दाखवू, ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी. ओके. आता समजा आपण इकडून काढू, तर निगेटिव्हचा त्या समजा आपण इकडे लावला, ठीक आहे ना. पण करायची ही डायग्राम, ठीक आहे ना, फक्त समजण्यासाठी ही डायग्राम करायची, ठीक आहे ना, परफेक्ट आहे. पण समजा असं केलं आपण, तर तुम्ही मला सांगा पटकन कुठे गेले पॉइंटर दिसत नाही. ओके. आता समजा आपण इकडून डायग्राम काढायचं आहे बघा, हे असा दाखवून द्या, एक वायर इकडे सेल असेल तर, ठीक आहे ना. हा एक सेल आहे, ठीक आहे ना. आता हे पॉझिटिव्ह टर्मिनल कुठे जोडू आपण, इथून अशा निगेटिव्ह कडे. ओके. आता हा पॉझिटिव्ह कुठे जोडणार आपण, इथून असा निगेटिव्ह कडे. आता या सेलच्या पॉझिटिव्ह कुठे जोडणार आपण, इथून असा निगेटिव्ह कडे. समजलं का ना पॉईंट. आणि हा पॉझिटिव्हचा आपण असं दाखवून देणार. असाही काढू शकता डायग्राम किंवा असाही काढू शकता. सगळ्यांना लक्षात आलं. इथे पण बघा आपण काय केलंय, सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बरोबर जोडताय, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके. ही डायग्राम सगळ्यांना समजली, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जोडायचे. ओके. नाव नेक्स्ट. The bulb in the circuit shown in figure does not grow. Can you identify the problem? Make necessary changes in the circuit to make the bulb grow. हे सर्किट तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे ना, एक्सरसाइज मध्ये. या सर्किट मध्ये बल्ब आहे तो लागत नाही. ओळखा पटकन काय प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना ओळखू येत आहे. आताच आपण काय सांगितलं, सेलचे कसे जोडायचे आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल जोडायचे. इथे काय दाखवलंय बघा, दोन पॉझिटिव्ह सोबत जोडतात, बरोबर आहे ना. आणि म्हणून बल्ब आहे तो लागत नाही. बघा, प्रॉब्लेम इन द सर्किट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू सेल्स. In the circuit, positive terminal of one cell should be connected with the negative terminal of to make the bulb grow. इथे बघा, पॉझिटिव्ह मग निगेटिव्ह, निगेटिव्ह नंतर काय पाहिजे, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह. इतकं दाखवलं की बल्ब आहे तो ग्रो होईल. ग्रो होताना थोडेसे 2-4 असे लाईन दाखवून द्यायच्यावरती, ठीक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन. नेम एनी टू इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. बघा इथे मी लिहिलेच असते, ठीक आहे ना, पण तुम्ही सिंपल देऊ शकता. द टू इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट्स आर, नंबर 1 heating effect of electric current and number 2 is magnetic effect of electric current. Okay, it's sufficient answer. Okay, two effects of electric current are that you learn in your book, in your textbook, that is heating effect of electric current and magnetic effect of electric current. Okay, when you go to the next class you will also learn the another effects of electric current. Now when the current is switched on to a wire, a compass needle kept nearby gets deflected from its node of position. Explain. बघा इथे आपण ऍक्टिव्हिटी एवढं मोठं वाचत नाही, ठीक आहे ना, खूप टाइम जाईल. पण तुम्हाला मी पुन्हा ऍक्टिव्हिटी समजून सांगत आहे, ठीक आहे ना. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं होतं की जेव्हा सर्किटच्या वायरमध्ये जेव्हा करंट पास होतो, सपोज दिस इज अ कंडक्टिंग वायर जॉईन टू द सर्किट, स्विच ऑन केलं की याच्यामधून करंट पास होईल, स्विच ऑन केलं तर काय होईल, याच्यामधून करंट आहे तो पास होईल.
करंट पास होताना जर आपण बाजूला मॅग्नेटिक कंपास ठेवला, ठीक आहे ना, हा वायर नाही लागत, इलेक्ट्रिकचा वायर लागतो, ठीक आहे ना, त्याच्या बाजूला मॅग्नेटिक कंपास ठेवला तर काय होतं, मॅग्नेटिक कंपास आहे ते डिफ्लेक्शन दाखवेल. डिफ्लेक्शन म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी, मॅग्नेटिक निडल थोडी मूव्ह होईल, पहिल्याच्या जागेवरून थोडी मूव्ह झाली मॅग्नेटिक निडल, याचा अर्थ काय होतो, डिफ्लेक्शन. काय म्हणतो आपण त्याला, डिफ्लेक्शन. ही ऍक्टिव्हिटी आपण बघितली आहे, एवढं वाचायची गरज नाही, ठीक आहे ना. तर काय सांगितलंय आपल्याला, when you put the magnetic compass near the current carrying electric wire, it shows deflection because current carrying wire behaves like a magnet. Current carrying wire behaves like a magnet. We have already learned that like poles of magnet repel each other. मॅग्नेट जे सारखे पोल आहे ते जवळ आणले की काय होतं, एकामेकांपासून दूर जातात. हे आपण दाखवलं त्या मागच्या सेशनमध्ये. आणि ऑपोजिट पोल जवळ आणले, नॉर्थ आणि साऊथ पोल जवळ आणले की ते एकामेकांना चिपकतात, ते अट्रॅक्टिव्ह असतात. लक्षात आलं, इथे तेच होतं. द करंट वेन द इलेक्ट्रिसिटी पासेस टू द इलेक्ट्रिक वायर, ठीक आहे ना, इट ऑल्सो शोज द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. करंट कॅरिंग वायर बिहेव्स लाइक अ मैग्नेट. Therefore, if we put the magnetic compass near the current carrying wire, what happens? The magnetic compass shows deflection. Okay, we'll go to the next. Now, where the compass needle show deflection. कंपास निडल आहे ते रिफ्लेक्शन दाखवेल. कंपास निडल याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये सांगितले आपण, इथे दिसत नाही पण याच्यामध्ये ठेवायची आहे. दिस इज ए ट्रे ऑफ मॅच बॉक्स. ट्रे ऑफ मॅच बॉक्स मध्ये सांगितलं आपण काय आहे ते, याच्यामध्ये कंपास निडल ठेवली आहे, ठीक आहे ना. डिफ्लेक्शन दाखवेल का, when the switch in circuit shown by figure is closed. आता स्विच आहे ती आपण क्लोज केली, हे ऑन मध्ये आहे ना. आता स्विचला तुम्ही क्लोज करा तर बल्ब लागेल का सांगा, बरोबर आहे ना. आता स्विच सध्या कशी ऑफ पोझिशन मध्ये आहे, अशी बंद केली की ते सर्किट क्लोज होऊन जाईल. आता हे बल्ब लागेल का सांगा मला, येस ऑर नो. व्यवस्थित फिगर ऑब्झर्व करा. ओके, बघा खाली उत्तर दिलं आहे नो, बिकॉज देर इज ए नो सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. बघा याच्यामध्ये स्विच पण आहे, बल्ब पण आहे, मॅग्नेटिक कंपास पण आहे, पण काय नाही आहे, मेन चीज सेल बॅटरी नाही आहे. देर इज ए नो सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इथे सेल किंवा बॅटरी काहीच नाही आहे, त्याच्यामुळे बल्ब आहे तो लागणार नाही. ओके, जे स्विच ऑन केल्यावर सुद्धा लागणार नाही. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. Longer line in the cell, a longer line in the symbol for a cell represents its, सगळ्यांना पाठ झालं असेल, लंबी लाईन काय दाखवते, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सी पॉझिटिव्ह चार्ज. नंतर द कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सेल्स इज कॉल्ड बॅटरी, सगळ्यांना पाठ झालं असेल. वेन करंट इज स्विच्ड ऑन इन ए रूम हीटर, सांगा स्विच ऑन केलं रूम हीटर काय होईल, गरम होईल, ठीक आहे ना, बिकम्स रेड हॉट अँड इमिट हीट, बरोबर आहे ना. The safety devices based on the heating effect of electric current is called fuse. सगळ्यांना आठवत असेल, आपण सगळं पाठ करून दिलो होतो शिकवतानाच, ठीक आहे ना. घरात जी सेफ्टी डिव्हाइस लागली आहे त्याला काय म्हणतो आपण, फ्यूज. ट्रू फॉल्स. टू मेक ए बॅटरी ऑफ टू सेल्स, लक्ष द्या, टू मेक ए बॅटरी ऑफ टू सेल्स द नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू द नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ अदर. आता दोन नेगेटिव्ह, सपोज दिस इज द नेगेटिव्ह टर्मिनल, दिस इज नेगेटिव्ह, दोन नेगेटिव्ह टर्मिनल जोडले तर लागेल का टॉर्च, नाही लागणार. म्हणून हे काय आहे, फॉल्स. काय आहे, फॉल्स. वेन द इलेक्ट्रिक करंट थ्रू द फ्यूज एक्सिड्स ए सर्टन लिमिट, द फ्यूज वायर मेक्स सम ब्रेक. हे आपण सांगितलं होतं फ्यूज शिकताना. वेन इलेक्ट्रिक करंट पासेस मोर, ठीक आहे ना, वेन द करंट पासेस इज इन मोर अमाउंट देन रिक्वायर्ड, ओके, और वेन द एक्सेस ऑफ करंट इज पासेस टू द सर्किट, व्हाट हैपन्स, द फ्यूज वायर गेट मेल्ट्स. आवश्यकतेपेक्षा जास्त करंट जर वायर मधून पास झाला तर वायर काय होईल, मेल्ट होऊन जाणार. काय होईल, मेल्ट होऊन जाणार. तर हे बरोबर आहे ना, दिस इज ए ट्रू. हे कसं आहे, ट्रू. एन इलेक्ट्रोमॅग्नेट डज नॉट अट्रॅक्ट पीस ऑफ आयरन, सगळ्यांना माहिती आहे लोखंड आहे ते मॅग्नेट अट्रॅक्ट होते, ठीक आहे ना. एन इलेक्ट्रोमॅग्नेट डज नॉट अट्रॅक्ट द पीस ऑफ आयरन, इट अट्रॅक्ट, म्हणजे काय आहे, फॉल्स. इथे काय लिहिले, डज नॉट अट्रॅक्ट, म्हणून फॉल्स आहे. बिकॉज इलेक्ट्रोमॅग्नेट अट्रॅक्ट आयरन. An electric bell has a electromagnet. True or false? True. ठीक आहे, सगळ्यांना समजलं वाक्य. इलेक्ट्रिक बेल मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, हो. इलेक्ट्रोमॅग्नेट आहे ते लोखंडाला अट्रॅक्ट करत नाही, म्हणजे काय आहे, फॉल्स. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जास्त करंट पास झाला की फ्यूजचा वायर मेल्ट होतो, बरोबर आहे, कारण की त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा असते, कमी असते. आता आठवण करा पटकन, फ्यूजचा वायर जनरली कसा कोणता वापरतात,
टीन किंवा अलॉय ऑफ टीन अँड कॉपर. अलॉय म्हणजे मिश्र धातू. ठीक आहे ना. इन जनरल खूप सारे वापरतात, पण जास्तीत जास्त कोणता वापरतात? टीनच्या वापरतात किंवा मिश्र धातू म्हणजे दोन धातू मिक्स करून वापरतात. ती दोन धातू कोणती आहे? टीन आणि कॉपर. ओके. आणि त्याचे फ्यूज वायरचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो? कमी असतो. आपण जे वायर वापरतो इलेक्ट्रिसिटीमध्ये त्याच्यापेक्षा फ्यूजचा वायरचा मेल्टिंग पॉईंट आहे तो कमी असतो. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 10. डू यू थिंक an electromagnet can be used for separating plastic bag? सांगा होतं पटकन. प्लास्टिक बॅग आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटनी वेगळे करता येईल का? फ्रॉम ए गार्बेज हीप. जे कचऱ्याचा ढीग आहे त्याच्यामध्ये खूप सारे प्लास्टिक बॅग आहे, तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटनी त्याला वेगळं करू शकतो का? येस और नो? सांगा पटकन. नो. वाय? सगळ्यांना माहिती आहे. बिकॉज इलेक्ट्रोमॅग्नेट कॅन नॉट अट्रॅक्ट द प्लास्टिक बॅग. The electromagnet can attract only magnetic material. What are the examples of magnetic material? आठवण करा पटकन. आयरन, कोबाल्ट अँड निकेल. ओके. वाचून घ्या उत्तर, छोटंसंच आहे. नो. The plastic bags do not get attracted by the magnet, so they cannot be separated by the electromagnet. Plastic bags are not magnetic material. Only magnetic materials like iron, दुसरं काय सांगितलं? कोबाल्ट आणि निकेल can be attracted by the magnet. समजलं सगळ्यांना? प्लास्टिक बॅगला मॅग्नेट अट्रॅक्ट करत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करत नाही. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित. क्वेश्चन नंबर 11. An electrician is carrying out some repairs in your house. आता तुमच्या घरी इलेक्ट्रिशियन आलेले, ठीक आहे ना, काहीतरी तुटवडा झाला म्हणून. He wants to replace a fuse by a piece of wire. लक्ष द्या बरोबर. By a piece of wire. आता फ्यूजचा वायर त्याला रिप्लेस करायचा म्हणजे बदलवायचा आहे. ठीक आहे ना. किंवा तुमचा फ्यूज गेला आहे तर त्याला फ्यूजचा वायर लावायचा आहे. तर तो काय करतो? बाय ए पीस ऑफ वायर. वुड यू एग्री? सांगा पटकन. येस और नो? आता खाली लिहिलं आहे म्हणून तुम्हाला काही हे नाही आहे. नो तुम्ही पटकन सांगा काय लिहिलं आहे. ठीक आहे ना. गिव्ह रिझन फॉर युअर रिस्पॉन्स. आता तुम्ही रिझन सांगू शकता मला. ठीक आहे ना. तुम्हाला माहिती आहे आपल्याला फ्यूजमध्ये कोणता वायर उपयोग करायचा आहे? ज्या वायरचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय होते? उत्कलनांक. उत्कलनांक म्हणजे काय होते? द टेम्परेचर एट विच सॉलिड मेल्ट्स, सॉलिड स्टार्ट्स मेल्टिंग. बरोबर आहे ना. तर आपल्याला फ्यूजच्या वायरचा मेल्टिंग पॉईंट कसा पाहिजे? कमी पाहिजे. तर जर इलेक्ट्रिशियननी म्हटलं की मी फ्यूजचा वायर बदलून देतो, तर आपण त्याला पीस ऑफ वायरने बदलू द्यायचा का? नाही. बिकॉज फॉर द फ्यूज स्पेसिफिक वायर इज निडेड. फ्यूजसाठी कोणता वायर पाहिजे? स्पेसिफिक वायर पाहिजे ज्याचा मेल्टिंग पॉईंट कसा पाहिजे? कमी पाहिजे. पाठ करा सगळे व्यवस्थित. आता इथे वाचून घ्या. नो, वी नॉट एग्री टू अलाउ टू रिप्लेस द फ्यूज बाय अ वायर. वायर्स इन द फ्युजेस आर ऑफ स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट. हे वाक्याकडे बरोबर लक्ष द्या. त्याला मेल्टिंग पॉईंट कसं पाहिजे? स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट. सो वी शुड ऑलवेज यूज ISI मार्क फ्युजेस. लक्ष द्या. ISI मार्क फ्युजेस in our houses to prevent short circuit. Now question number 12. Zubeda made an electric circuit using a cell holder shown in figure, a switch and a bulb. When she put a switch in on position, the bulb did not glow. Help Zubeda in identifying the possible defects in the circuit. Sorry बेटा मी डायग्राम मध्ये काढली आहे. ठीक आहे ना. ती पुस्तकातून बघून घ्या. ओके. It is important to put the cells in right series. सगळ्यांना माहिती सेल कशी ठेवायची आहे? पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडायचे आहे, पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह जोडायचा, निगेटिव्हला पॉझिटिव्ह जोडायचा. ठीक आहे ना. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ फर्स्ट सेल शुड बी कनेक्टेड विथ द, तिला गाईड करत आहे आपण. ठीक आहे ना. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट सेल शुड बी कनेक्टेड विथ द नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल. बरोबर आहे. सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जुबेदाला गाईड करा. द स्विच शुड बी क्लोज्ड प्रॉपरली. हे स्विच व्यवस्थित बंद करायची आहे. ठीक आहे ना. अँड बल्ब शुड नॉट बी फ्यूज्ड. स्विच आहे ते व्यवस्थित क्लोज करायची आहे म्हणजे वायर बरोबर जुळले पाहिजे तसं. आणि बल्ब आहे तो फ्यूज आहे की बघायचे आहे. बल्ब शुड नॉट बी फ्यूज्ड. ओके. इफ जुबेदा विल चेक दिस देन बल्ब विल बी सर्टनली ग्लो. तर जुबेदाला ते सर्किट तुम्ही पुस्तकात बघून घ्या बेटा. ठीक आहे. इथे मी काढली नाही. त्या सगळ्यात पहिले बघा काय करायचं आहे. जुबेदाला तिथे काय पाहा लागेल? सेल आहे ते बरोबर जोडले आहेत की नाही. जे पॉझिटिव्ह टर्मिनलला निगेटिव्ह टर्मिनल, ज्या पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह चार्ज जोडला आहे की नाही. नंबर 1. ठीक आहे. दुसरं, स्विच आहे ती बरोबर बंद केली आहे की नाही. स्विचला बरोबर ऑन केली आहे की नाही. ठीक आहे ना. स्विचला व्यवस्थित ऑन करायचं आहे. नंबर 3, द सेल बल्ब शुड नॉट बी फ्यूज्ड.
कधी कधी बल्ब फ्यूज असतो, आपण किती प्रयत्न केले ते बल्ब लागणार नाही, ठीक आहे ना. तर झुबेदाला तुम्हाला गाईड करायचं आहे, हे सगळं बघून घे, नंतर तुझा बल्ब आहे तो लागेल. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 13. इन द सर्किट शोन इन फिगर. ठीक आहे ना. आता सर्किट बघून घ्या. हे काय आहे, याला काय म्हणणार, बॅटरी. काय म्हणणार तुम्ही याला, बॅटरी. ओके. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दिस इज ए बॅटरी. ओके. आता इथे बघा, this is a conducting wire, this is a one bulb A, this is a switch in off position, this is a bulb B and bulb C. डायग्राम सगळ्यांना समजली असेल. 3 बल्ब लावलेले आहेत आणि सर्किट बनवली आहे आणि स्विच सध्या ऑफ आहे. ठीक आहे ना. आता प्रश्न वाचून घ्या. वुड एनी ऑफ द बल्ब ग्लो वेन द स्विच इज इन ऑफ पोझिशन. द्या पटकन उत्तर. आता स्विच ऑफ आहे, हे स्विच कशी आहे, इन ऑफ पोझिशन आहे. कोणताही बल्ब लागेल का, उत्तर द्या पटकन. नाही लागणार. स्विच ऑफ आहे त्याच्यामुळे बल्ब आहे ते लागणार नाही, कारण की कनेक्शनच मिळणार नाही, सर्किट कंप्लीट नाही. What will be the order in which the bulb A, B, C will glow when the switch is moved on position. आता आपण स्विचला ऑन केलं, ठीक आहे ना, स्विच ऑन केली. आता काय होईल, ऑल बल्ब इज ग्लो सायमल्टेनियस, सगळे बल्ब लागतील. ठीक आहे. स्विच ऑन केल्याबरोबर सगळे बल्ब आहे ते लागतील. असं नाही होणार की पहिले ए लागेल मग बी लागेल मग सी लागेल, किंवा पहिले बी लागेल मग सी लागेल, मग असं काही होणार नाही. स्विच ऑन केली म्हणजे स्विचला अशी करून टाकली लाईन, तर काय होईल, सगळे बल्ब आहे ते तुरंत लागतील. प्रश्न समजला सगळ्यांना. पहिला काय दिला आहे, स्विच ऑफ पोझिशन मध्ये आहे, त्या बल्ब लागतं का, एकही बल्ब लागणार नाही. आता स्विच ऑन केली की बल्ब आहे ते सगळे एका दमाने लागतील. ओके. थँक्यू बेटा. हिअर वी कम्प्लीटेड द फुल लेसन. सगळे विद्यार्थी व्यवस्थित एक वेळा पाठ वाचून घ्या, एक वेळा पुन्हा सगळे सेशन्स ऐकून घ्या व्यवस्थित. सगळे सेशन व्यवस्थित ऐकल्यावर तुम्हाला पाठच होऊन जातं. मग बिना पाहून बरोबर एक्सरसाइज येते वहीमध्ये लिहून काढा. ओके. मी आता एक सूचना आहे का व्यवस्थित, मी तुम्हाला क्वेश्चन्स पाठवणार आहे, ठीक आहे ना, क्विजचे वगैरे कोणतेही. तर तुम्ही लोकांनी काय करायचे, सोडवायचे आहेत. त्या क्वेश्चनवर मी तुम्हाला जे मार्क मिळतील त्याला आपण इंटरनल असेसमेंटमध्ये कन्सिडर करणार आहे. ठीक आहे ना. तर व्यवस्थित वाचन चालू ठेवा. ठीक आहे ना. मी क्वेश्चनचे मार्क वगैरे सगळे तुम्हाला पाठवेल नंतर.